भयकथा फेरा. रात्रीचे 12:30 वाजले होते. समीर दुचाकीवरून गावाकडच्या जुन्या रस्त्याने जात होता. तो रस्ता जिथे लोक रात्री जाणं टाळायचे. पहिला फेरा पूर्ण झाला. समीरला जाणवलं तोच वळण, तीच झाडं आणि समोर तोच जुना दगडी पूल. चुकून परत आलो का? तो स्वतःशी पुटपुटला. तो वेग वाढवतो. पण पुन्हा तोच रस्ता, तोच पूल. दुसरा फेरा. हवेचा गार झोत अचानक थंडीत बदलतो. कानात एक कुजबुज ऐकू येते. थांब. समीर मागे वळून पाहतो. रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी. पांढऱ्या साडीमध्ये, चेहरा दिसत नाही. तो गाडी थांबवत नाही. पण काही सेकंदात तीच स्त्री आता पुढे उभी. तिसरा फेरा. समीर घामाघूम होतो. मोबाईल पाहतो, नेटवर्क नाही. वेळ अजूनही 12:30. आता रस्ता अरुंद होत जातो. झाडांवर लटकलेले काळे सावल्यांसारखे आकार हलू लागतात. कुजबुज वाढते. फेरा पूर्ण कर. मगच मुक्ती. तो ओरडतो. काय फेरा? कोण आहात तुम्ही? उत्तर येतं त्याच्याच आवाजात, जो इथून पळून गेला. त्याचा अपूर्ण फेरा. अचानक गाडी बंद पडते. पाठीमागे पावलांचा आवाज. थंड हात त्याच्या खांद्यावर पडतो. तो किंचाळतो. आणि सकाळी गावकरी त्याला त्या पुलाजवळ सापडतात. जिवंत, पण बोलून शकणारा. आजही रात्री त्या रस्त्यावरून गेलात तर एखादी दुचाकी दिसते. फेऱ्यात फिरताना. शेवटची ओळ, स्क्रीन टेक्स्ट. काही रस्ते शेवटाकडे नाही, फेऱ्याकडे नेतात.